आपण या ठिकाणी बघणार आहे COBIT 5 प्रिन्सिपल्स. तर फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे की COBIT 5 प्रिन्सिपलमध्ये आपल्याला या ठिकाणी 4 प्रिन्सिपल्स या ठिकाणी बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे की तुमची डायग्राम कशा पद्धतीने वर्क होती. नेटवर्क आर्किटेक्चर्स अँड या ठिकाणी ऑपरेशन्स व्ह्यूज या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण पद्धतीने डायग्राम आपण बघणार आहे. फर्स्ट आपल्याला बिझनेस व्ह्यू, आर्किटेक्ट व्ह्यू, डिझायनर व्ह्यू, फिजिकल व्ह्यू आणि प्रोडक्ट्स अँड वेंडर्स व्ह्यूज. तर या ठिकाणी आपल्याला पहिला पॉईंट शिकायचा आहे मीटिंग स्टॉक्स होल्डर नीड्स. म्हणजेच काय की सगळ्यांची जी गरज असती त्या गरजेला पूर्ण करता म्हणजे पूर्ण करायचं. म्हणजेच काय रे, सोप्या भाषेत काय सांगता येईल रे आपल्याला याचं. एखादी कंपनी आहे, ती कंपनी एखादी कंपनीचा जो HR वगैरे आहे, मॅनेजर वगैरे आहे, त्या मॅनेजरच्या आदेशानुसार IT सिस्टम डेव्हलपमेंट करायच्या. नंतर एखादं उदाहरण आपल्याला दुसरं काय सांगता येईल की एखादा ग्राहक आहे, बरोबर, एखादा कस्टमर आहे, त्याला सुरक्षित ऑनलाईन पेमेंट आपल्याला करायचं आहे. तर IT टीम आहे, तर त्याच्याच अनुसार ती IT टीम काय करणार, तशी ते एखादी ऑनलाईन सिस्टम ते मेडअप करणार. कव्हरिंग द एंटरप्राइज एंड टू एंड, म्हणजे पूर्ण कंपनी जी आहे, पूर्ण कंपनी जी आहे ती कव्हर करायची, म्हणजे या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत कव्हर करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय उदाहरण आहे किंवा ह्याचे कव्हर टू एंटरप्राइज, तिचं कव्हर टू एंटरप्राइज मध्ये काय सांगायचं आहे. म्हणजेच केवळ आय टी जे पार्ट आहे किंवा आय टी कंपनी वगैरे जे आहे ती एखादी जी आपण म्हणतो एखाद्या IT कंपनीचा पुरेपूर उपयोग करणं. म्हणजेच काय पुरे ह्या काठापोत त्या काठापोतपर्यंत आपण काय करतो, पाणी भरत असतो. त्यालाच काय म्हणतो आपण पुरेपर्यंत उपयोग करणं. तर उदाहरण काय आहे याचं, HR, फायनान्स, सेल्स, IT विभागाला जोडत राहणे. तिसरं आपल्याला दिलं आहे अप्लाइंग सिग्नल टू इंटिग्रेटेड फार्मवर्क. एक फार्मवर्कचा उपयोग असतं, म्हणजे वेगवेगळे नियम असतात की ते एकाच जागेवर संयुक्त फार्मवर्क्सवर ते अप्लाय करत असतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला काम एकदम सोपं असतं आणि व्यवस्थित होतं. एनबिंग अँड हॉस्टेलिटिक अप्रोच, म्हणजे काय, अ, सगळ्या वस्तूंना एकत्रच करणं, म्हणजे सगळ्या वस्तूंना एकच लेक्चर देणं. म्हणजे केवळ टेक्नॉलॉजी, पीपल्स, प्रोसेस, पॉलिसी अँड टेक्नॉलॉजी त्याच्यावरती त्याला ध्यान द्यावं लागतं. तरच IT सिस्टम मध्ये डेव्हलपमेंट होते आणि IT सिस्टम काय होती, डेव्हलप होती. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघू डायग्रामचा म्हणजे डायग्रामचा आपण बरोबर उपयोग. तर डायग्राम म्हणजे काय, बिझनेस व्ह्यू असेल तुमचा. बिझनेस व्ह्यू म्हणजे काय, बिझनेसला लागणारी जरूरत. आर्किटेक्ट व्ह्यू असेल, तुमची सिस्टम डिझाईन वगैरे झाल्या तर त्याला कशी सिस्टम लागते काय. डिझायनर व्ह्यू म्हणजे पूर्णपणे प्लॅन तयार करणं. फिजिकल व्ह्यू, हार्डवेअर आणि नेटवर्क, त्याचबरोबर डिव्हाइस, एखादा आपण हार्डवेअर एक्सटर्नल डिव्हाइस लावतो त्या डिव्हाइसची देखभाल करणं. प्रोडक्ट आणि वेंडर, म्हणजे याच्यामध्ये कोणतं सॉफ्टवेअर चालन, प्रोडक्टचं इस्तेमाल करायचं, एखाद्या सॉफ्टवेअरचं प्रोडक्ट इस्तेमाल करायचं. तर एक्झाममध्ये काय लिहायचं, तर एक्झाममध्ये लिहायचं असतं की IT गव्हर्नन्स फार्मवर्क आहे, जो बिझनेसच्या अनुसार चालतो. IT कंपनीमध्ये ते सगळ्या पद्धतीचे मॅनेज आणि कंट्रोल करायला ते मदत करतं. ओके, इथपर्यंत आपल्याला तुम्हाला लिहायचं आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.